नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 2 मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या पुस्तकामधील आपल्या गावाची ओळख यामधील पान नंबर 73 वरील अभ्यास करणार आहोत। पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू आपल्या गावाची ओळखमधील पुढील पानावरील अभ्यास आपण करू। कालच्या भागामध्ये आपण गावाची ओळख कशी होते हे पाहिले होते। आज आपण व्यक्तीवरून गावाची ओळख कशी होते ते पाहणार आहोत। चला पुढे वाचू। शिवराम हरिराजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत। पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला होता। प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले। तेथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली। वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले। त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या। सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती। पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला। देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले। त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या खेड या जन्मगावास राजगुरुनगर असे नाव देण्यात आले। समजलं, राजगुरू हे क्रांतिकारक तुम्हाला माहिती आहे। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे 3 क्रांतिकारक त्यांनी देशासाठी बलिदान दिले। त्या क्रांतिकारकापैकी एक क्रांतिकारक म्हणजे राजगुरू। त्यांच्या नावावरून खेड या त्यांच्या जन्मगावास राजगुरुनगर हे नाव पडले। करून पहा। जागतिक वारसा दिन 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो। या दिवशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या, त्याचे महत्त्व जाणून घ्या। जागतिक वारशाच्या संरक्षणासाठी कोणते नियम आहेत ते नियम संकलित करा। आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, इमारती, जुने वाडे यांची चित्रे काढा। ती खालील चौकटीत चिटकवा। तुम्ही तुमच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, इमारती किंवा जुने वाडे यांची चित्रे काढायची आहेत आणि ह्या चौकट दिलेली आहे, ही फ्रेम दिलेली आहे, यामध्ये ते चित्रे चिटकवायचे आहेत। समजलं? गावाला किल्ला किंवा जुन्या वास्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो, तसेच तो गावातील माणसामुळे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे देखील मिळतो। आपल्या परिसरातील सैनिक, लेखक, कलावंत इत्यादींची माहिती गोळा करा। त्यांना शाळेत निमंत्रित करून त्यांची मुलाखत घ्या। तर जसे ऐतिहासिक वास्तूमुळे गावाला मोठेपणा मिळतो, तसेच सैनिक, लेखक, कलावंत इत्यादींमुळे देखील गावाला महत्त्व प्राप्त होते। तर अशा लोकांची तुम्ही माहिती गोळा करायची आहे आणि त्यांची मुलाखत घ्यायची आहे, त्यांना शाळेत बोलवून मुलाखत घ्यायची। माहिती आहे का तुम्हाला संत गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानेरकर होय। त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव आहे। संत गाडगेबाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली। कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि स्वतःचे उत्तर देत आपली माणसं गरीब का राहिली, तर त्यांच्यापाशी विद्या नाही म्हणून तेव्हा ते लोकांना शिका असे आवाहन करत असत। त्यांना 20व्या शतकातील एक थोर संत म्हणून ओळखले जाते। त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले आहे। तर गाडगे महाराजांच्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले। गाडगे महाराज हे एक थोर समाजसेवक होते, त्यांच्यामुळे गावाला नाव मिळाले, गावाचे नाव अजरामर झाले। आता या ठिकाणी पहा, आठवडी बाजार भरलेला दिसत आहे। या चित्रामध्ये फळे, फुले, भाजीपाला, कपडे इत्यादी विकत घेणारी लोक दिसत आहेत। तर या ठिकाणी वाहतुकीची साधने दिसत आहेत। एसटी, बैलगाडी, ट्रक इत्यादी वाहतुकीची साधने दिसत आहेत। आठवडी बाजार भरल्यानंतर वाहतुकीच्या साधनांचा उपयोग होतो। करून पहा। गावच्या आठवडे बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराला भेटा। पुढील प्रश्नांच्या आधारे
त्यांची मुलाखत घ्या. आता या ठिकाणी भाजी विकणारी बाई आहे किंवा कपडे विकणारा माणूस आहे, यापैकी कोणाच्याही एकाची मुलाखत घ्यायची आहे. 1. तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय करत आहात? तुमच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू विक्रीला असतात? तुम्ही वस्तू कुठून आणता? वस्तूच्या वाहतुकीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो? म्हणजे बसचा केला जातो की टेम्पो, ट्रक, बैलगाडी, कोणत्या साधनांचा वापर केला जातो? दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडी बाजारावर अवलंबून असतात. या बाजारातून गरजेच्या सर्व वस्तू मिळतात. यात प्रामुख्याने अन्नधान्य, भाजीपाला, शेतीची अवजारे, कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध होतात. बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात. त्यांना त्यांची खुशाली समजते. आपल्या दैनंदिन म्हणजे रोजच्या गरजा भागवण्यासाठी लोक आठवडी बाजारावर अवलंबून असतात. या बाजारात गरजेच्या वस्तू मिळत असतात, जसे की अन्नधान्य, भाजीपाला, शेतीची अवजारे, कपडे लत्ता इत्यादी. त्या निमित्ताने गावातील लोक एकमेकांशी भेटतात आणि त्यांची खुशाली त्यांना कळते. याचा आठवडी बाजार भरल्याचा हा फायदा होतो. आता माहीत आहे का तुम्हाला, इथे काय दिसते चित्रामध्ये? गाढवांचा बाजार भरलेला दिसत आहे. तर महाराष्ट्रातील बहुजन समाजात लोकदेवताच्या यात्रेत विविध जाती जमातीचे लोक श्रद्धेने सामील होतात. त्यांच्या जगण्यासाठी संबंधित व्यवहार तेथे होत असतात. त्यांचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या तीर्थक्षेत्री घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो. अशा बाबीमुळे ही गावाची ओळख होते. तर ठराविक बाजार भरल्यामुळे देखील गावाची ओळख होत असते. त्या गावाने तो बाजार ओळखला जातो. समजलं? आता पुढे पाहू काय करावे बरे. आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या 2 चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का? तर आठवडी बाजार व वाहतुकीची साधने या 2 चित्रांचा संबंध म्हणजे आठवड्या बाजारामधील काही कच्चा माल असतो तो बैलगाडीतून आणला जातो किंवा ट्रकमधून आणला जातो कच्चा माल. तर काही शेजारील गावातील शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी एसटीने किंवा बसने प्रवास करत असतात. अशा पद्धतीने करून पहा. शेजारील चौकटीत व्यक्तीचे नाव, गावाचे नाव, नातेसंबंध, प्राण्यांचे नाव, भाजीचे नाव दडलेले आहे ते शोधा. तर या शेजारील चौकटीमध्ये कोड्यांमध्ये आपण ही नावे शोधू. कोल्हापूर, आता या ठिकाणी हे गावाचे नाव आहे कोल्हापूर. त्यानंतर अभिजित हे मुलाचे नाव आहे. त्यानंतर मेथी हे भाजीचे नाव आहे. त्यानंतर मकरंद हे नाव आहे. आता नातेसंबंध दाजी, काका, दीर हे आहेत नातेसंबंध. त्यानंतर काकापूर, काका अशी वेगवेगळी नावे, गावाचे नातेसंबंध, भाजीचे नाव, व्यक्तीचे नाव या ठिकाणी आपण शोधून काढलेले आहे. आपण आता या धड्यामध्ये काय शिकलो? अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ऐतिहासिक वस्तूमुळे काय गावाची ओळख निर्माण होते. गावातील माणसे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे गावाला मोठेपणा मिळतो. बाजारात गरजेच्या वस्तू मिळतात. हे इत्यादी आपण या धड्यामध्ये आज शिकलो आहोत. समजलं बालमित्रांनो? तर हा धडा तुम्ही वाचून काढायचा आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. गावाला नावे कशी पडली, परत गावातील आठवडी बाजार, मोठ्या लोकांमुळे गावाला कसे महत्त्व प्राप्त होते, गावातील ऐतिहासिक वस्तूमुळे गावाला पडलेले नाव इत्यादीचा अभ्यास आपण केला आहे.